नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण विमा याचा प्रकार, विम्याचे कोणकोणते प्रकार आहेत, या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. टाइप्स ऑफ इन्शुरन्स, त्याचबरोबर टाइप्स ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट हा मुद्दा या लेक्चरमध्ये आपण अधोरेखित करणार आहोत. आत्तापर्यंत आपण विम्याचा अर्थ पाहिला, विम्याचा इतिहास पाहिला, विमा हा का महत्त्वाचा असतो याही बाबी जाणून घेतल्यानंतर या लेक्चरमध्ये पुढचा जो काही भाग आपण आता चर्चेला घेणार आहोत, त्याचबरोबर डिस्कस करणार आहोत तो विम्याचे प्रकार. मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विमा हा किती महत्त्वाचा असतो याचं आपल्याला या गोष्टीचं ज्ञान फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच विमा हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. विम्याच्या या सर्व बाबी जर आपण जाणून घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की विमा हा अनेक प्रकारचा आहे. विम्याचे अनेक प्रकार पडतात. मनुष्याच्या आयुष्यात होणाऱ्या धोक्याच्या अनिश्चितता टाळण्यासाठी विम्याचे विविध प्रकार आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नितांत जगत असतो. नितांत त्या प्रकाराची आपण एकंदरीत अनुभूती घेत असतो. मग कार इन्शुरन्स असेल, कर्ज इन्शुरन्स असेल, आरोग्य विमा असेल, त्याचबरोबर वैयक्तिक किंवा कौटुंबिक विमा असेल, तसेच प्रवासी विमा असेल आणि त्याचबरोबर बिझनेस इन्शुरन्स किंवा बिझनेसच्या अनुषंगाने काढलेला विमा असेल, या सर्व बाबी आपण या विम्याच्या अनुषंगाने पाहत असतो. मित्रहो, विम्याच्या अनुषंगाने ह्या बाबी लक्षात घेता आपल्याला या विम्याच्या प्रकाराचा सखोल जर विचार करायचा झाला तर या सर्व बाबीमध्ये, विम्याच्या प्रकारामध्ये आपण विम्याचे एकूण 3 प्रकार सर्वानुमते किंवा सर्वसाधारणपणे पडतात असं आपल्याला लक्षात येईल. मग या 3 प्रकाराचा जर आपण एकंदरीत विचार केला तर आपल्याला असं दिसतं की विम्याच्या स्वरूपावरून किंवा विम्याच्या कामकाजावरून विम्याचे प्रकार पडत असताना दिसून येतात. मग विम्याचे नेमके कोणकोणते प्रकार आहेत? तर सर्वप्रथम जर आपल्या या ठिकाणी आपण बघत असाल तर विम्याच्या प्रकारामध्ये एकूण जे काही 3 प्रकार पडतात, त्या 3 प्रकारामध्ये वैयक्तिक विमा असेल, त्याचबरोबर ॲसेट किंवा प्रॉपर्टी इन्शुरन्स ज्याला मालमत्ता विमा म्हणतात, आणि तिसरं म्हणजे गॅरंटी इन्शुरन्स म्हणजे हमी विमा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे आपण पाहतोय की विमा म्हणजे काय? तर विमा म्हणजे आपल्या 2 पार्टीमध्ये झालेला जो काही कॉन्ट्रॅक्ट असतो त्याला विमा असे म्हणतात, असं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मग हा जो काही कॉन्ट्रॅक्ट असतो, हा कॉन्ट्रॅक्ट सर्वसाधारणपणे काही अटी शर्तीच्या अनुषंगाने फार महत्वाचा असतो. मग ह्या अटी शर्ती कोणत्या? तर या अटी शर्तीमध्ये तुमच्या विम्याचा प्रकार कुठला, तुमच्या विम्याचं स्वरूप काय आहे आणि तुम्ही तो विमा किती कालावधीसाठी घेणार आहात, या सर्वात महत्वाच्या अटी त्या विम्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात. सर्वसाधारणपणे ह्या अटी प्रत्येक विम्याच्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या असतात. तर आपण या विम्याचे प्रकार पाहताना आता विम्याच्या ज्या काही अटी आहेत, विम्याचे जे काही या तीन प्रकारावरून त्याचे जे काही उपप्रकार आहेत, त्या उपप्रकाराचा सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेणार आहोत. मग आपण पर्सनल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि गॅरंटी इन्शुरन्स या ह्या 3 प्रकारामध्ये विभाजित केल्यास आपल्याला विम्याचा जो काही वैयक्तिक इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो, तर त्या वैयक्तिक इन्शुरन्सचं जर आपण एकंदरीत या ठिकाणी चित्र स्पष्ट करायचं झालं तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीला विमा हा महत्वाचा असतो. व्यक्ती जन्मापासून व्यक्ती त्या शेवटच्या श्वासापर्यंत
विमा हा त्याला महत्वाचा असतो. मग हा विमा ज्यावेळेस आपण घेतो तर एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये विमा ज्यावेळेस उतरवतो तेव्हा अशा विमा कराराला व्यक्तिगत विमा असे म्हटले जाते. म्हणजे मी माझ्या आयुष्यात जो काही विमा उतरवतो त्याला व्यक्तिगत विमा करार, तो माझ्या आयुष्यासाठी असतो, तो माझ्यासाठी असतो. याला आयुर्विमाही म्हणतात किंवा जीवन विमाही म्हटलं जातं. मग या विमा करारामध्ये विमेदारास म्हणजे ज्याने विमा घेतला आहे त्याला जर अकाली मृत्यू आला, अपघात झाला किंवा आजारपण आलं तर यामुळे यासारख्या संभाव्य धोक्यामुळे, हे धोके निश्चित नसतात, हे अनिश्चित असतात. आपला ऍक्सिडेंट कधी होणार हे निश्चित नसतं, हे अनिश्चित असतं. जर आपण गाडी कशी चालवली तर ऍक्सिडेंट होणे हे निश्चित असतं, परंतु ज्यावेळेस आपण गाडी घेतो त्या दिवशी आपण ठरवलं नसतं की माझा या दिवशी ऍक्सिडेंट होईल. ते धोके संभाव्य असतात, निश्चित नसतात. म्हणून या संभाव्य हानी विरुद्ध विमा संरक्षण देण्याचं काम या वैयक्तिक विमा प्रकारामध्ये केलेलं असतं. मग या विमा कराराला नुकसान भरपाईचे तत्व लागू होत नाही. मित्रहो, या ठिकाणी महत्वाचा भाग असा की वैयक्तिक विमा हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांची प्रखरता कमी करण्यासाठी दिला जातो. यामध्ये नुकसान भरपाईचं तत्व लागू होत नाही. ते कसं लागू होत नाही तर विमेदाराला मृत्यूमुळे कुटुंबाच्या त्याचं जे काही कुटुंब असतं त्या कुटुंबाच्या होणाऱ्या पैशाच्या रकमेमध्ये हे मोजदाद करता येत नाही. त्यामुळे विमेदार आपण कितीही मोठ्या रकमेचा विमा घेऊ शकतो, मात्र असे असलं तरी या विम्याची हप्ते भरण्याची जी काही कुवत आहे ती कुवत लक्षात घेता त्याचा प्रीमियम किती असेल, त्याचे कालावधी किती असेल, त्या विमेदाराचं स्टेटस काय आहे, त्याची फिजिकली कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व बाबी ह्या पर्सनल इन्शुरन्समध्ये पाहिल्या जातात. मग या पर्सनल इन्शुरन्सच्या महत्वाच्या बाबी पाहताना आपण जर एक भाग लक्षात घेतला तर पर्सनल इन्शुरन्सचं जे काही महत्वाचं स्वरूप आहे ते स्वरूप जर आपण पाहायचं झालं तर पर्सनल इन्शुरन्सचे जे काही 3 मुख्य प्रकार पडतात. यामध्ये पर्सनल इन्शुरन्सचा जो काही प्रकार आहे तो आयुर्विमा सुद्धा असतो, त्याचबरोबर व्यक्तिगत अपघात विमा सुद्धा असू शकतो आणि त्याचा स्वास्थ्य विमा सुद्धा असू शकतो, म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स सुद्धा असू शकतो. मग या या वैयक्तिक विम्याला आपण आयुर्विमा या प्रकाराचा जर अभ्यास करायचा झाला तर आपल्याला असं दिसेल की आयुर्विमा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा असतो. मग व्यक्तीच्या जीवनाचा किंवा आयुष्याचा घेतलेला विमा ज्याला आपण आयुर्विमा म्हणतो. अनेक व्यक्तीचे स्वतःच्या आयुष्यामध्ये अमर्याद हितसंबंध असतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कितीही रकमेचा विमा घेऊ शकतो. या विमा करारास नुकसान भरपाईचे तत्व लागू होत नाही. म्हणजे नुकसान भरपाईचं तत्व कधी लागू होतं की ज्यावेळेस अनिश्चित संकट असतात. माझा जन्म होणार आहे, माझा जर मृत्यू झाला, ज्या दिवशी मृत्यू होईल त्या दिवशी ते तत्व लागू होत नाही. त्या दिवशी ते कंपनी तुम्हाला विमा त्याची रक्कम देणार नाही. परंतु माझा अपघात झाला, मी अकाली मृत्यू झालो तर माझ्या कुटुंबियाला ती विम्याची रक्कम मिळेल. मग आयुर्विम्याचे आजीवन विमा आणि हयातीतील विमा असे 2 प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात. मग जर आजीवन विम्याची व्याख्या जर पाहायची झाली तर ती व्याख्या काय आहे तर या प्रकारामध्ये विमेदाराच्या संपूर्ण आयुष्याचा विमा उतरवला जातो. विमेदाराला आयुष्यभरात हप्ते भरावे लागतात. विमा रक्कम त्याला स्वतःला मिळत नाही तर ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना किंवा त्याच्या कुटुंबियांना दिली जाते. दुसरा महत्वाचा प्रकार आहे यामध्ये हयातीतील विमा. याला मुदती विमा असे सुद्धा म्हणतात. व्यक्ती ठराविक मुदतीचा विमा घेत असतो. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर काही अनिश्चित प्रकार घडला असेल त्या अनिश्चित प्रकारांती त्याला त्याची भरपाई दिली जाते. मग या ठराविक मुदतीचा विमा घेताना ही मुदत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण विमा रक्कम व इतर सर्व लाभ विमेदारास दिले जातात. परंतु जर दुर्दैवाने मुदतीपूर्व विमेदाराचे जर निधन झाले तर हे जे काही सर्व लाभ आहेत हे लाभ त्याच्या वारसांना दिले जातात. अशा प्रकारे या
हयातीतील विमा या कन्सेप्टला या कन्सेप्टची आपण चर्चा करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्वाचा प्रकार आहे तो प्रकार यामध्ये आहे पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. आता पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय की काही ना काहीतरी वेगळं कधी ना कधीतरी ते घटित होतं. आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षित घटना वारंवार घटत असलेल्या आपल्याला दिसून येतात. मग ह्या घटना ज्या आहेत, ह्या घटना घडत असताना त्याची प्रखरता किती असते, त्याची त्या ठिकाणची प्रखरतेची झळ किती बसते, नेमकी ती घटना कशी झालेली असते याचाही विचार या ठिकाणी प्रत्येकाला करावा लागतो. जर आपण या बाबतीमध्ये जर एक विचार केला तर ऍक्सिडेंट हा सांगून होत नाही, तो अचानक होतो. मग जर व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जागरूक असेल आणि या जागरूकतेपायी त्याच्याकडून काही अनपेक्षितपणे घडलं असेल, कार चालवताना अनपेक्षितपणे नजरअंदाजाने नजर चुकीने काही झालं असेल, तर त्यावेळेस त्याचा अपघात होऊ शकतो. मग अशा वेळेस या विमेदाराला अपघाताने जर अपंगत्व आला असेल, तर त्याला त्याच्या अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याची रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते. मग विमेदाराला ह्या विम्या अंतर्गत जे काही भरपाई मिळण्याचं जे काही प्रमाण असतं ते प्रमाण त्याची अपघात झाल्यानंतर जी शारीरिक हानी झालेली असते त्या शारीरिक हानीच्या अनुषंगाने ते दिलेलं असतं. मग अपघाताने जी शारीरिक हानी झालेली असते ती कशी मोजायची, तर त्यासाठी कंपनीने पॅरामीटर लावलेले आहेत. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अपघाताने हानी झाल्यानंतर 30% अपंगत्व असेल, 40% असेल, 50% असेल किंवा 90% असेल किंवा तो जायबंद झाला असेल, या सर्व बाबी या अपघात विम्यामध्ये सर्वकषपणे पाहिल्या जातात. मित्रहो, असं जरी असलं तरी सगळ्यात महत्वाचं की इन्शुरन्स इज नॉट रिएम्बर्स ऑफ लाईफ, इट जस्ट सिक्युअर लाईफ रिस्क. इन्शुरन्सची रक्कम जी आहे ती आपल्याला आयुष्य परत करू शकत नाही, आपलं शरीर जशाचं तसं परत करू शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये तो अपघात झाल्यानंतर अनेक बदल होत असतात. त्या अपघाताच्या अनुषंगाने पुढे येणारे संकट आणि ते बदल हे कदाचित परवडणारे नसतात. म्हणून अपघात करून आपल्याला विम्याची रक्कम भेटते, यासाठी अपघात करू नये. तर अपघातामुळे आपलं आयुष्य परत येणार नसतं, परंतु त्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ती विम्याची रक्कम किती जरी भरली तरी त्या विम्याची रक्कम जरी आली तरी त्यानंतरच्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यानंतर आपण पुढचा जर प्रकार पाहिला तर तो आहे स्वास्थ्य विमा. मग ह्या स्वास्थ्य विमा हा वैयक्तिक विम्याचाच एक भाग आहे. यामध्ये काय असतं, यामध्ये व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत किती जागरूक आहे, किती सजग आहे याचाही विचार केला जातो. मग जर एखाद्याने मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर त्या मेडिकल इन्शुरन्सच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी अतिशय बारकाईने पाहतो. त्यामध्ये जर आपण मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर आपल्याला वैद्यकीय खर्चाची तरतूद या विमा अंतर्गत केली जाते. मग भविष्य काळातील आजारपण असतील, शस्त्रक्रिया असेल, समजा आपलं एक मोठं मेजॉरिटी सर्जरी व्हायची असेल आणि ते आपल्याकडे विमा जर नसेल तर कदाचित आपल्याला ती सर्जरी पैशाअभावी करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी आजारपणाचा विमा, स्वास्थ्य विमा काढणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर या स्वास्थ्य विमा अंतर्गत दवाखान्यामध्ये जो खर्च होतो तो खर्च सुद्धा तो खर्च सुद्धा परतावा आपल्याला मिळू शकतो. औषधोपचार, आजकाल औषधाचा जो काही खर्च आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्या औषधाचा संपूर्ण खर्च ह्या विम्या अंतर्गत आपल्याला मिळू शकतो. या स्वास्थ्य विमा अंतर्गत जर आपण काही खबरदाऱ्या जर घेतल्या तर त्या खबरदारीच्या अनुषंगाने आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच आजारी पडू शकत नाही असं होत नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी आजारी पडू
याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. ही शाश्वती न देता आल्यामुळे आपण आपल्या आयुष्याबाबत सजग राहायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी दरवर्षी कमीत कमी एक मेडिकल इन्शुरन्स छोट्या मोठ्या रकमेची काय होईना ती काढली पाहिजे. कारण आयुष्य हे मौल्यवान आहे. आयुष्य परत मिळत नसतं. आजारपण कधी काय येईल सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायची, तुम्ही सर्दी, पडसं, डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या सिम्पटम्ससाठी विमा तुमच्यासाठी काही कामाचा नसतो. ही बाब या ठिकाणी महत्वाची आहे. मग पुढे पाहिल्यानंतर आपल्याला विम्याचा जो काही पुढचा प्रकार आहे तो प्रकार पाहायचा आहे. तो म्हणजे मालमत्ता विमा. मालमत्ता विमा, प्रॉपर्टी इन्शुरन्स. मग प्रॉपर्टी इन्शुरन्स याचा अर्थ काय, तर व्यक्ती किंवा संस्था अनपेक्षित घटनेमुळे आपल्या मालमत्तेस होणाऱ्या संभाव्य नुकसानीविरुद्ध विमा घेत असते, त्याला मालमत्ता विमा असे म्हणतात. या विमा करारामध्ये विमा कंपनी विमित मालमत्तेचे करारातील समाविष्ट कारणामुळे झालेल्या हानीची भरपाई करण्याची मागणी करते. या विमा कराराला विम्याची सर्व तत्वे लागू होतात. विमित मालमत्ता विमा विषयामुळे विमा रकमेच्या मर्यादित जितके नुकसान झाले असेल तेवढीच रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. या मालमत्तेत व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध असतील म्हणजेच विमेहित असेल अशा मालमत्तेचाच विमा घेता येतो. तसेच विमा घेतला नसता तर व्यक्तीच्या मालमत्तेची काळजी हे कोणी घेतली असेल, कोण घेणार, याही बाबी सर्वकषपणे आपल्याला बघाव्या लागतात. जर मी माझ्या प्रॉपर्टीचा विमाच काढला नाही, मी माझ्या संपत्तीचा विमाच काढला नाही, तर कदाचित होणारे नुकसान हे माझ्याच माथी असेल. म्हणजे त्याची जी काही जबाबदारी आहे नुकसानीची, ती सर्व जबाबदारी ती माझ्याच नशिबाला येईल असं आपण म्हणू शकतो. मग जर ह्या सगळ्या संभाव्यता, शाश्वता, सगळे धोके कमी करायचे असेल तर आपल्याला प्रत्येक विमेदाराने म्हणतोय मी, प्रत्येक व्यक्तीने संपत्तीचा विमा काढून घेतला पाहिजे. मग या विमा करारांतर्गत काय काय शक्य होऊ शकतं, तर तुमचं घर असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमच्या व्यवसायातील जागेवरचं ऑफिस असेल, त्यामधलं फर्निचर असेल, घरातील वस्तू असेल, महागडे दागदागिने असतील, मौल्यवान वस्तू असतील, कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री असेल, उपकरणं असतील, वाहनं असतील आणि त्याचबरोबर आज वेअरहाऊस याला सुद्धा विम्याची गरज पडलेली आहे. आपण तसं पाहिलं तर आज आपली जी काही पिढी आहे, आपली जी काही तरुण पिढी आहे, ती तरुण पिढी जो काही मोबाईल घेते त्या मोबाईलचा सुद्धा इन्शुरन्स काढते. म्हणजेच काय, तर याचा अर्थ असा की आपण तो मोबाईल, त्या मोबाईलला जर काही झालं तर त्या इन्शुरन्स आपण त्याचा काढला असतो, तो चोरी गेला, तो फुटला, तो खराब झाला, या सर्व बाबीसाठी सजग राहून आपण तो विमा घेत असतो. मग असं होत असताना विम्याचा पुढचा जो काही प्रकार आहे तो प्रकार आपल्याला पाहायचा आहे. विम्याचा पुढचा जो काही प्रकार आहे तो सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्या आयुष्याची हमी घेणे फार महत्वाचं असतं. मग ही हमी घेत असताना आपल्याला हमी विमा, गॅरंटी इन्शुरन्स हा प्रकार विम्याचा बघावा लागतो. मग गॅरंटी इन्शुरन्स म्हणजे काय, तर यामध्ये थोडक्यात सांगायचं असं की हमी विमा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या विहित जबाबदारी विरुद्ध केलेला विमा करार होय. उद्योग व्यवसायाच्या वाढत्या व्यापातून हा विमा प्रकार उदयास आलेला आहे. आपण जर आज पाहिलं तर बहुतांश व्यापार विश्वासावर व उधारीवर चालतो. जर अशी उधारी वसूलच झाली नाही तर आर्थिक नुकसान होत असते. तसेच जर एखाद्या व्यक्तीने बँकेचे कर्ज घेतले असेल परंतु त्याची परतफेडच केली नाही, त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होते. अशा प्रसंगात बँकेचे कर्जदाराच्या प्रतिष्ठेचा तसेच व्यापारी गिराहिकाचा प्रतिष्ठेचा विमा बँका काढू शकतात. मग यामध्ये आपण जर पाहिलं तर आजकाल अनेक ठिकाणी अनेक कंपन्या, अनेक व्यावसायिक एक महत्वाच्या जबाबदार व्यक्तीची नेमणूक करत असतात. परंतु अशा जबाबदार व्यक्तीकडून काही गैरसोय जर झाली, गैरप्रकार जर झाला तर त्याला त्या व्यवसायाच्या किंवा त्या कंपनीच्या भविष्याला फार मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून कंपनी या प्रकारच्या मोठ्या व्यक्तींची सुद्धा विमा पॉलिसी काढून घेते. त्याचबरोबर त्या व्यवसाय असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, आपल्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांचा सुद्धा विमा काढून घेतात, जेणेकरून कामगार सुद्धा काही वेळेस फसवणूक करू शकतात. त्यामुळे हा विमा काढणे फार गरजेचे असते. मग या विमा कराराद्वारे विमा कंपनीची
धनकोची म्हणजेच आपण म्हणतो की बॉरोवर अँड डेबिटर ज्याला आपण म्हणतो, त्या धनकोची ऋणकोकडून रक्कम वसूल करण्याची अथवा वसूल न झाल्यास हानी भरपाईची रक्कम देण्याची स्वतः काय करते, जबाबदारी स्वीकारते. याचं एक उदाहरण असं आपण सांगू शकतो की मी होम लोन काढलेला आहे. माझ्या होम लोनची परतफेड करण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. परंतु माझ्या आयुष्याला जर काही धोका झाला आणि जर माझ्या घरावर पॉलिसी काढली असेल तर त्या ज्या बँकेने मला कर्ज दिलेलं आहे त्या बँकेचं कर्ज बुडीत जाऊ शकणार नाही. परंतु मी माझ्या आयुष्याची आणि माझ्या घरावर जर ते विमा पॉलिसी काढली नाही तर त्या ठिकाणी त्या बँकेला माझ्या वतीने कोणीही ते कर्ज पूर्ण वसूल करण्याची हमी देऊ शकणार नाही. म्हणजेच हमी विमा हा या संपत्तीसाठी, आयुष्यासाठी, त्याचबरोबर अनेक गोष्टीसाठी जी विमा देण्याची काही हमी असते ती विमा कंपनी घेत असते. म्हणून हमी विमा हा महत्वाचा असतो. या आजच्या लेक्चरमध्ये आपण आज अनेक महत्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. यामध्ये हमी विमा असेल, त्याचबरोबर स्वास्थ्य विमा असेल, त्याचबरोबर वैयक्तिक विमा असेल, या सर्व विमा प्रकाराचा आज आपण या ठिकाणी आढावा घेतला. या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.